हेलो ए 3 नंबर जरा हेलो सुंदर हेलो हेलो हरी हेलो तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
हेलो मोकळा आवाज देणे हेलो हेलो मोकळा आवाज कर मोकळा हेलो 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 अरे हेलो हेलो अरे हेलो हेलो Hare
हॅलो 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 रूप पाहता पवित्र सोवळी एकतीला ज्यांचा देव भाग्यवंते
श्री हरिभक्त पारायण संगीत विशारद भागवत महाराज खांडे यांना साथ करतील श्री हरिभक्त पारायण उत्तरेश्वर महाराज जाधव। हॅलो हॅलो याला मोकळे आवाज द्या नाही बॉक्सला रिटर्न येत नाही आवाज। हॅलो 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 मोकळा करा मोकळा असा दबल्यासारखा आवाज येतो। हॅलो इथे मॉनिटरला द्या। हॅलो 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 पवित्र
पवित्र सोवळी एकतेच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, तेच भाग्यवंते सरते पुरते धनवित्ते, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कार आता काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासे आपुल्या माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम. ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पाया, या वारकरी संतांच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर, संपाद्य ज्ञानम च विधाय भक्तिम विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगम शिरसा गुरुंतम. अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका. जयाचे निनामे चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. विठ्ठल पवित्र सोवळी एकतेच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. सेवेकरता निवडलेला अभंग हा महान भगवत भक्त विश्ववंद्य अनंत कल्याण मूर्ती विश्वोद्धारक श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा संत प्रकरणातील 4 चरणाचा अभंग असून
या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संतांचा परिचय करून देत असताना लक्षणातून संतांचा परिचय करून देतात. विठ्ठला विश्वमाऊली भगवान ज्ञानोबराय वैराग्य रागरसिक जगद्गुरु श्री तुकोबाराय शांती ब्रह्मनाथ महाराज प्रातस्मरणे स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज वारकरी संप्रदायातील सकल संत मांद्याळी आणि वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत भगवान श्री विठ्ठल पांडुरंग परमात्मा तथा भगवान सिद्धेश्वराच्या या अधिष्ठानामध्ये चालत असलेला हा प्रतिवर्षाप्रमाणे अखंड हरिनामोत्सव कोणत्या निमित्ताने चालू आहे सर्वांना माहिती आहे. ब्रह्मचैतन्य सद्गुरु श्री नारायण स्वामी महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे हा चालत असलेला उत्सव, पण या वर्षी या उत्सवाचं काही आगळं वेगळं निमित्त आहे. मला वाटतंय ज्यांनी सुरुवात केली या उत्सवाची ते जर असतील तर त्यांना तर आनंद होईल यात नवल नाही, पण मला वाटतंय ते ज्या ठिकाणी असतील वैकुंठामध्ये सुद्धा आपल्याकडे बघून ते नाचल्याशिवाय राहणार नाहीत. विठ्ठल आपण या सप्ताहाची सुवर्ण महोत्सवाच्या या कालखंडामध्ये आपण प्रवेश करत आहोत. अर्थातच 50 वर्ष आपल्या या उत्सवाला पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भव्य दिव्य अशा प्रकारच्या या सप्ताहाचे आखणी समस्त ग्रामस्थ मंडळ, आयोजक, नियोजक, सर्व सप्ताह कमिटी यांनी भव्य दिव्य अशा प्रकारच्या सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे. त्यानिमित्ताने गावातील सर्व भाविक मंडळी, भक्तिमती माता, परिसरातून आलेले सर्व भाविक मंडळी, भक्तिमती माता, गावातील सर्व गुणीजन मंडळी, टाळकरी मंडळी, महाराज मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी या सर्वांच्या भव्य उपस्थितीमध्ये परिसरातून आलेले सर्व गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि समस्त हे आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ आळंदीकर गुरुबंधू मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव चालू आहे. या उत्सवामध्ये दररोजचं नित्याचं सकाळच्या वेळेला ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचं पारायण आहे. ज्यांच्या मुखारविंदातून आपण हे पारायण करतो, ज्यांच्या संगतीमध्ये करतो, ज्यांच्या मुखातून हे शब्द आपल्याला ऐकायला मिळतात ते असणारे हरिभक्तीपरायण ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू गोपाळ महाराज आहेत, नवनाथ महाराज आहेत. आणि आपल्याला हरिपाठ असेल, गाथा भजन असेल आणि कीर्तन वगैरे काही असेल तर ज्यांच्या गायनाच्या स्पंदनाने आपल्या अंतकरणामध्ये ते स्पंदन, ते सूर ठाव घेतल्याशिवाय राहत नाहीत, अशा प्रकारचे 2-4 महात्मे या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेले आहेत. त्याच्यामध्ये हरिभक्तीपरायण परमपूज्य परमसिद्धेश्री उत्तरेश्वर महाराज आहेत, त्याच पद्धतीने भागवत महाराज खांडे, रामेश्वर महाराज आहेत आणि बाकीचे मला वाटते सगळी गायनाचार्य, बाकीची सर्व मंडळी. आणि त्याच पद्धतीने आपल्या आवाजाच्या द्वारा, अर्थातच हाताच्या द्वारा आपल्याला जे मंत्रमुग्ध करत आहेत असे प्रकारचे हरिभक्तीपरायण केशवदादा, आपल्या परिसराचं वैभव म्हणायला अडचण नाही त्यांना, अशा प्रकारचे केशवदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं म्हणजे त्यांचा आणि माझा हा पहिलाच परिचय आहे, पण प्रत्येकाच्या मुखातून आपली स्तुती ऐकतोय मी. तुम्हाला ते किती प्रिय वाटते हे मला सांगता येणार नाही, पण असं गोड व्यक्तिमत्व केशवजी महाराज आहेत. त्याच पद्धतीने त्यांच्याबरोबर मृदंगावरती साथ करण्याकरता आता जरी 2 मृदंग नसले तरीही आमचे योगीजी महाराज आहेत. आणि ज्यांच्या मुखारविंदातून आपण या ठिकाणी जगद्गुरु श्री तुकोबारायांचं चरित्र ऐकत होत. जगद्गुरु तुकोबारायांचं जीवनचरित्र ज्यांच्या मुखारविंदातून आपल्याला ऐकायला मिळतंय अशा पद्धतीने आमचे हरिभक्तीपरायण ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू भाऊसाहेब महाराज. आता साहेब आम्हाला म्हणायची सवय नाही, आम्ही भाऊ महाराजच नेहमी अशा प्रकारचे तोंडामध्ये बसलेलं आहे, पण अशा प्रकारचे भाऊसाहेब महाराज की ज्यांना आदरणीय वैकुंठवासी श्रीगुरु आमच्या विठ्ठल बाबा घुले यांची खूप अशा प्रकारची जवळून सेवा घडलेली आहे. आणि बाकीची सर्वच आपल्या या अधिष्ठानावरती अर्थातच स्वामीजीवरती श्रद्धा असणारी सर्व भाविक मंडळी, भक्तिमती माता, संस्थांच्या वतीने जेवढे टाळकरी वारकरी मंडळी आहेत, परिसरातील वारकरी मंडळी या सर्वांच्या भव्य उपस्थितीमध्ये चालत असलेला हा उत्सव आणि या उत्सवातील आजच्या दिवशी माझ्याकडे प्राप्त झालेली ही सेवा आहे. विठ्ठल खरं म्हणजे मी जेवढे नाव घेतलेले आहेत तेवढेच या ठिकाणी उपस्थित आहेत असं काही म्हणण्याचं कारण नाही. बाकीचे हे एक एकाहुनी बळी रे अशा प्रकारची सर्वच मंडळी या ठिकाणी उभा आहे. एका शब्दामध्ये सांगायचं जर झालं तर ज्यांच्या चरणावरती बिनसंकोच डोकं ठेवून दर्शन घ्यावं अशा प्रकारची अधिकारी मंडळी आहेत. विठ्ठल
प्राप्त वेळेमध्ये प्राप्त परिस्थितीमध्ये आपण या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. या निमित्ताचं आपल्या सप्ताहाचं उत्सवाचं निमित्तच स्वामीजी महाराजांचा समाधी सोहळा असल्यामुळे, संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने असल्यामुळे संतांचंच काही आपल्याकडून वर्णन व्हावं या हेतूने या अभंगाची आपण निवड केलेली आहे. आपण बोलून गेलो जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून संतांचा परिचय करून देत असताना लक्षणं सांगून त्या लक्षणातून संतांचा परिचय करून देतात. आपल्याकडे संतांचा परिचय 3 पद्धतीने करून दिला जातो. कधी कधी संतांचा परिचय संतांचा महिमा सांगून करून दिला जातो, कधी संतांच्या चरित्रातून संतांचा परिचय करून दिला जातो, तर कधी संतांचे लक्षणं सांगून त्या लक्षणातून संतांचा परिचय करून दिला जातो. विठ्ठला संतांचा महिमा सांगून संतांचा परिचय हा पहिला प्रकार आहे. कोणी म्हणेल आम्हाला संतांचा महिमा कळणं आवश्यक आहे का, गरजेचं आहे का? तर ऐका, संतांचा महिमा आपल्याला कळायला पाहिजे. कारण जोपर्यंत आम्हाला संतांचा महिमा कळणार नाही तोपर्यंत आमची संतांवरती भावना बसणार नाही, आमची श्रद्धा बसणार नाही. जोपर्यंत आम्हाला ब्रह्मचैतन्य सद्गुरू श्री नारायण स्वामी महाराजांचा महिमा कळणार नाही तोपर्यंत आमची श्रद्धा बसणार नाही ना. संतांवरती श्रद्धा बसण्याकरता संतांचा महिमा कळणं गरजेचं आहे. म्हणून आम्हाला संतांचा महिमा कळणं गरजेचं आहे आमची भावना बसण्याकरता. आणि मुळातच आपल्या वारकरी संप्रदायामध्ये तरी क्रियेपेक्षा सुद्धा भावनेला काय आहे, आपल्याकडे प्राधान्य आहे. आम्ही क्रिया काय करतो याच्याही पेक्षा ती कोणत्या भावनेने करतो हे अगदी महत्त्वाचं आहे. आणि या तत्वालाच अगदी भावना या तत्वाला प्राधान्य हा संप्रदाय देणारा असल्यामुळेच संत मालिकेमध्ये जे अनेकांचे काही नावं येतं त्याच्यामध्ये सजन कसाई महाराजांचं एक नाव आहे. केवळ क्रियेला जर आम्ही प्राधान्य दिलं असतं तर सजन कसाई महाराजांचं संतांच्या यादीमध्ये आम्हाला नाव घेता आलं नसतं. क्रिया जरी मांस विक्रीची जरी असली तरी त्या पाठीमागची भावना महत्वाची होती, म्हणून संत मालिकेमध्ये नाव आहे. विठ्ठल संतांचा महिमा कळण्याकरता आम्हाला, संतांवरती भावना बसण्याकरता आम्हाला संतांचा महिमा कळायला पाहिजे. जोपर्यंत आमच्या लक्षात येत नाही, आम्ही संतांकडे गेलो, संतांना आलिंगन दिलं आणि आलिंगन दिल्याच्या नंतर आम्हाला सायुज्य रूपी मोक्ष प्राप्त होतो असा संतांचा महिमा जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आम्ही संतांकडे जाण्याचा प्रयत्न करत नाही. आलिंगन गडे देत असताना महिमा सांगून संतांचा परिचय करून देतात. काय महिमा आहे संतांचा? संतांना जर आपण आलिंगन जर दिलं तर आपल्याला सायुज्य रूपी मोक्ष प्राप्त होतो. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा. विठ्ठल अनेक अभंगातून संतांचा महिमा सांगून जगद्गुरु तुकोबाराय आदी संतांनी परिचय करून दिलेला. आलिंगने संतांची संतांच्या दिव्य झाली माझी काया. अर्थातच आम्हाला संतांना आलिंगन दिल्याच्या नंतर आम्हाला सायुज्य रूपी मोक्ष प्राप्त होतो. हा संतांचा काय आहे? महिमा आहे. महिमा सांगून संतांचा परिचय करून देतात. तर दुसरा प्रकार आहे संतांचं चरित्र सांगून संतांचा परिचय करून दिला जातो. विश्वमाऊली भगवान ज्ञानोबारायांचा परिचय संत श्री श्रेष्ठ शांती ब्रह्मनाथ महाराज करून देतात.
परिचय करून देत असताना ज्ञानोबारायांनी ज्या ज्या ठिकाणी चरित्र केलं त्याचा उल्लेख करून, त्या चरित्राचा उल्लेख करून ज्ञानोबारायांचा परिचय आहे. चालविली जड ज्ञानोबारायांचा परिचय संत श्रेष्ठ शांती ब्रह्मनाथ महाराज करून देत आहेत. पण परिचय करून देत असताना चरित्र सांगून संतांचा परिचय, ज्ञानोबारायांचा परिचय करून देतात. ज्या जड असणाऱ्या भिंतीला जे चालवू शकतात ते ज्ञानोबाराय. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांत, मोक्ष मार्गीचा सांगा ते ज्ञानोबा माझा. मला वाटतंय पुढचे 2 चरण आपण सरळ म्हणू आणि थोडं 2च मिनिटं या चरणावरती बोलतो, पुढे चलतो. पुढे ज्ञानोबाराय बोलत, नाथ महाराज बोलत असताना म्हणतात, रेड्यामुखे वेद वदविला गर्वद्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णी येली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. 3 चरित्र ज्ञानोबारायांनी केलेले नाथांनी इथं वर्णन केलेले येतं. या 3 चरित्रातून नाथ महाराज विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा परिचय करून देतात. जे जड असणाऱ्या भिंतीला चालवू शकतात ते ज्ञानोबाराय. जड असणारा रेडा, त्या रेड्याच्याही मुखातून जे वेद बोलवू शकतात ते ज्ञानोबाराय आहेत. आणि ग्रंथ गीतेसारख्या महान ग्रंथावरती जे टीका करू शकतात, ज्ञानेश्वरी निर्माण करू शकतात ते ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायांचा हा परिचय आहे. चालविली जड भिंती, जड असणारी भिंती ज्ञानोबारायांनी चालवली. मला वाटतं या 3 चरणाच्या संबंधाने 3 क्षेत्र आपल्याला लक्षात घेता येतात. ज्ञानोबारायांनी जे भिंत चालवली, कुठे चालवली बाबा ती? आळंदीला. नक्की आळंदीला चालवली ना? पुढचंही मला विचारायचं तुम्हाला म्हणून म्हणतो. ज्ञानोबारायांनी जी भिंत चालवली ते कोणत्या क्षेत्रामध्ये? आळंदीमध्ये. ते आजही आपल्याला ठिकाण दिसतंय. आणि मला वाटतंय आताच्या नवीनच्या सुधारित आवृत्तीमध्ये त्या चौकामध्ये देखील त्याचं चित्रीकरण अशा प्रकारचं केलेलं आहे. विठ्ठला जड भिंत असणारी चालवली ते क्षेत्र आळंदी. रेड्यामुखे वेद बोलविला, दुसरं चरित्र केलं ज्ञानोबारायांनी. रेड्याच्या मुखातून वेद ज्या ठिकाणी बोलवला ते क्षेत्र कोणतं? आळेफाटक. आळेफाट्याला समाधी आहे. पैठण. रेडा कुठं बोलवला? पैठण. पैठणला बोलवला. याच्यामध्ये काही वेदांत नाही, अजून तर सुरू झालं नाही काही. ज्ञानोबारायांनी भिंत चालवली आळंदीला, ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला पैठणला. म्हणून तुम्हाला विनंती, कोणी जर आलं नसेल तर या पैठणला. तुम्ही आल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला ते ठिकाण दाखवतोय, घाट दाखवू. मला वाटतं आता आदरणीय भाऊ महाराज आले होते काही साधक मंडळाला घेऊन. असं तुम्ही कधीतरी या, म्हणजे ते ठिकाण आपल्याला पाहण्यात येईल. भिंत चालवली आळंदीला, रेडा बोलवला पैठणला. आणि ब्रह्म साम्राज्य दीपिका ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली का लिहिली? पुढे या तुम्ही थोडाशी पुढे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली का लिहिली? हा, सांगितली. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली नाही. महाराज या गावातले चोपदार सुद्धा एवढे ज्ञानी येतं म्हणून कीर्तन करायला गर्व करण्याचं कामच नाही. विठ्ठला ज्ञानेश्वरी सांगितली. आणि लिहिणारे कोण होते? सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. म्हणून हे 3 चरण जे आहेत त्या 3 क्षेत्राचा उल्लेख अशा प्रकारचे करणार आहेत. म्हणून ज्ञानोबारायांनी भिंत चालवली, रेडा बोलवला, गीतेसारख्या ग्रंथावरती टीका केली, भाष्य केलं. त्या ज्ञानोबारायांचा त्या चरित्रातून नाथ महाराज परिचय करून देतात. चरित्रातून परिचय आहे. कोणी म्हणेल मग महिमा सांगून परिचय करून दिला, त्याचं फल सांगितलं, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष प्राप्त होतो.
चरित्रातून परिचय घडवून दिल्याच्या नंतर आम्हाला फल काय प्राप्त होईल त्याचं तर ऐका. संतांच्या चरित्रातून आम्हाला काय मिळणार आहे. संतांचं चरित्र आम्ही गायलं किंवा श्रवण जर केलं, अर्थातच संतांचं चरित्र आम्ही सांगितलं किंवा ऐकलं तर आम्हाला काय काय फळं मिळतात. ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी त्याचे अनेक फळं सांगितले. माझ्या दृष्टीने जे मला सापडले मी तेवढे सांगण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल महात्म्यांचं चरित्र श्रवणीय आहे, कथनीय आहे. श्रवण केलं पाहिजे, कथन केलं पाहिजे. म्हणूनच तर आपण या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने जगद्गुरु तुकोबारायांचं जीवनचरित्र या ठिकाणी सांगतोय आणि ऐकतोय. सांगितलंही पाहिजे, सांगणंही तेवढंच गरजेचं आहे. कोणी म्हणेल आम्हाला सांगता येत नाही, श्रवणाचे मिसे बैसावे येऊन बसा, तेच फल आहे. जे सांगणाऱ्याला फल आहे तेच ऐकणाऱ्याला फल आहे. पण काय फल आहे म्हटले तर ऐका. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये 4 फलं आपल्याला उघड सांगितले. पहिलं फल सांगितलं आमच्या वाणीला विश्रांती प्राप्त होते. दुसरं फल सांगितलं आम्ही देवाचे आवडते होतो. तिसरं फल सांगितलं आम्हाला संतांची योग्यता प्राप्त होते. आणि चौथं फल सांगितलं आमच्या आत्मतत्वाची आम्हाला प्राप्ती होते. विठ्ठल महात्म्यांचं चरित्र आम्ही श्रवण केलं किंवा कथन केलं तर आम्हाला पहिलं फल प्राप्त होतं, वाणीला विश्रांती प्राप्त होते. एरवे आपले व्यवहारामध्ये वाणी बोलत असताना ज्ञानोबारायांच्या म्हणण्याप्रमाणे अनंत वाचाळ बरळ ते बरळ, एवढी बडबड एवढी बडबड. इकडे म्हणतात का नाही काय माहिती, पण तिकडे मराठवाड्यामध्ये एक म्हण आहे, खापराचं तोंड जर असतं तर फुटलं असतं. एवढी बडबड एवढी बडबड की त्याला विश्रांतीच नाही त्या वाणीला. मग अशी संसारामध्ये बडबड करून पुन्हा पुन्हा बोलून जी थकलेली शिनलेली जी वाणी आहे तिला विश्रांतीची काय आहे, गरज आहे. आणि तिला जर विश्रांती पाहिजे असेल तर काय करा. ज्ञानोबाराय म्हणतात ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा. साधू कथा म्हणजे संतांचं चरित्र. विठ्ठल फल प्राप्त होतं, आम्हाला वाणीला विश्रांती प्राप्त होते. दुसरं फल प्राप्त होतं आम्ही देवाचे सर्वात आवडते होतो. सर्वांना नववी पाठांतर आहे. जवळजवळ सर्वांच्या हे इथं सांगणारे सुद्धा सगळे मंडळी येतं. तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिते. भक्त चरित्राते प्रशंसिते नाम संत चरित्राते कथयती. विठ्ठल म्हणाले सोप्यातलं अवघड का अवघडातलं सोपं, जे असेल ते असेल पण ते असंच आहे ते. संतांचं चरित्र कथन केलं श्रवण केलं की आम्हाला दुसरं फल प्राप्त होतं, आम्ही देवाचे जवळचे होतो, आवडते होतो. तिसरं फल प्राप्त होतं आम्हाला संतांची योग्यता प्राप्त होती. विपाये जरी आठवले चित्ता तरी दे आपुली योग्यता. पण हे केव्हा, हे असो तया ते प्रशंसिता लाभू आथी. त्यांची प्रशंसा करणं म्हणजे त्यांचं चरित्र सांगणं. विठ्ठल अनादी काळापासून जे आपलं आत्मतत्व हरवलेलं आहे याचीही प्राप्ती आम्हाला संतांच्या चरित्र श्रवण कथनानेच प्राप्त होते. ज्ञानोबाराय 18व्या अध्यायामध्ये म्हणतात तैसे हरपले आपण पे पावे तै संता ते पाहता गिवसावे. म्हणून याच्याकरता काय करा, म्हणून वाणावे, सांगितलं पाहिजे ते ऐकावे, ऐकलं पाहिजे तेच सदा संतांचंच चरित्र. विठ्ठल चरित्राने आम्हाला या 4 फलाची प्राप्ती जर होत असेल तर आम्ही संतांचं चरित्र श्रवण केलं पाहिजे, कथन केलं पाहिजे. आणि याच उद्देशाने जगद्गुरु तुकोबाराय आदी संत महात्मे संतांचा परिचय करून देत असताना चरित्रातून परिचय करून देतात 2. आणि तिसरा परिचय करून देत असताना लक्षणं सांगून संतांचा परिचय करून देतात. परत एकदा मागे जातो आणि ठिकाणावरती येतो. महिमा सांगून जो परिचय करून देतात, चरित्र सांगून परिचय करून देतात आणि लक्षणं सांगून परिचय करून देतात. 3 पद्धतीने आम्हाला परिचय का करून दिला, मला सुचलेला भाव सांगतो. खरं म्हणजे असं म्हणू नये पण सांगतो. संतांचा महिमा सांगून जो परिचय करून दिलेला जातो तो पामरा करता दिला जातो. संतांचा चरित्रातून जो परिचय आहे तो विषय करता आहे. आणि संतांचा लक्षणातून जो परिचय आहे तो साधका करता आहे. संतांचे लक्षण सांगून संतांचा परिचय. आम्हाला संतांचे लक्षण कळाले पाहिजे महाराज. का कळाले पाहिजे, कारण संतांचे लक्षण जर आम्हाला कळाले तर एका लक्षणाचा अभ्यास करत 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 आम्ही त्या लक्षणापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. आणि आम्हाला जर संतांचे लक्षण जर कळाले नाही तर खरे संत कोण आहेत हेही आम्हाला कळणार नाही. बऱ्याचदा असं होतं, सगळं झाल्याच्या नंतर लोक म्हणतात आम्ही उगेच त्यांच्या नादी लागलो.
सगळं झाल्याच्या नंतर आम्हाला काय माहिती ते तसे होते म्हणून. हे का माहिती नाही झालं आपल्याला, कारण आपण त्यांच्या लक्षणाचा कधी विचार केला नाही, अशा लक्षणाने ते युक्त आहेत का नाहीत हे बघितलं नाही आणि डोळे झाकून आम्ही त्यांच्या पाठीमागे लागलोत, असं जमत नाही. ते खरोखर संत या कसोटीमध्ये बसतात का याच्याकरता आम्हाला लक्षणाची अतिशय गरज आहे. कधी कधी लक्षणं जर नाही कळाले तर असं होतं, चांगल्या महात्म्यावरती सुद्धा तो महात्मा नाही अशी बुद्धी होते आणि लक्षणं न कळाल्यामुळे कधी कधी महात्मा नसतो तरी त्याच्यावरती महात्मा बुद्धी होते, असंही कधी होतं. या दोन्ही संबंधाने चिंतन जर करायचं जर झालं तर भागवत आपल्याला सांगतं खरा महात्मा होता पण त्याला महात्मा समजेला नाही. परीक्षिती राजाने गळ्यामध्ये साप अडकिला, परिणामतः 7 दिवसामध्ये त्याला मृत्यू प्राप्त झाला. विस्तार करत नाही, सर्वांना माहिती आहे. आणि भगवती सीता मातेच्या संबंधाने रामायणाच्या संबंधाने जर विचार केला तर खरोखरचा साधू होता का रावण? साधू नव्हता, तरी देखील लक्षणं न कळाल्यामुळे रावणावरती सुद्धा त्या असाधूवरती सुद्धा सीता मातेची साधुबुद्धी झाली. परिणाम अशोक वाटिकेमध्ये दुःख भोगावं लागलं. एकंदरीत आम्हाला लक्षणं जर कळाले नाही तर जीवनामध्ये दुःख प्राप्त होतं, म्हणून आम्हाला लक्षणं कळाले पाहिजे आणि साधकाच्या दृष्टीने तर कळाले पाहिजे. आचार्यांनी भाष्यामध्ये वर्णन करत असताना असं केलेलं आहे, सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनाने. जे सिद्धाचे लक्षणं असतात ते साधकाचे साधनं असतात. साधक काय करतो, जे सिद्धाचे लक्षणं आहेत त्या एका लक्षणाचा अभ्यास करत 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 तिथपर्यंत जाण्याचा तो प्रयत्न करत असतो. तो कसा प्रयत्न केला पाहिजे ते साधकाने याच्याकरता आचार्यांनी भाष्यामध्ये जे उदाहरण दिलेलं आहे ते आयुर्वेदातलं उदाहरण दिलेलं आहे. सोपं उदाहरण आहे तेवढं सांगतो आणि अभंगावरती येतो. आचार्यांनी वर्णन करत असताना असं केलं, म्हटले एका माणसाला निद्रा दोष झाला. बऱ्याच माणसाला हा निद्रा दोष असतो. निद्रा दोष म्हणजे झोप न येणे. याच्याकरता काही श्रीमंतच पाहिजे असंही काय नाही, बऱ्याच जणाला हा निद्रा दोष होतो. हा एक रोग आहे, तो दोष आहे. तो निद्रा दोष म्हणजे दिवसाही झोप येत नाही आणि संध्याकाळच्यालाही झोप येत नाही. कधी कधी असं होतं, काही ना हा रोग होतो. हा दोष आहे, निद्रा दोष ज्याला म्हणतात. तसं तर असं म्हणतात व्यवहारामध्ये की म्हातारपणामध्ये सुद्धा झोप येत नाही. आता कसं असेल काय माहिती, मी काय म्हातारा झालो घाटेवरती पडलेला दिसतो पण त्याला झोप लागत नाही. असं म्हणतात म्हातारपणामध्ये झोप कमी येते. काय कमी येते काय माहिती, काय असं तसं. तर मला जो सुचलेला भाव, मी सहज बसल्या बसल्या विचार केला एकदा की म्हातारपणामध्ये झोप का कमी असेल बापू. तर त्याच्या सापेक्ष आपल्याला लहानपण सुद्धा घ्यावं लागतं, तेव्हा ती संगती लागते आपली. असं म्हणतात लहानपणामध्ये झोप जास्त असते आणि म्हातारपणामध्ये कमी असते. लहानपणामध्ये झोप का जास्त असते, मला सुचलेला भाव सांगतो. कारण लहानपणामध्ये काही कळत नाही. मग देवाचं असं म्हणणं असेल की तुला नाही तरी काही कळतच नाही, जागा राहून तरी काय करशील, मग झोपलेला बरं असतो आपल्याला. काही कळतच नाही ना, जागा राहून तरी काय करायचं, म्हणून झोपलेलं बरं आहे. आणि काही माणसं सांगू का तुम्हाला, झोपलेलेच बरं आहे. ते उठल्याच्या नंतर लोक म्हणतात त्याला उठू नको, ते काहीतरी उपद्रव करेल म्हणून त्याला तसंच झोपू दे. तुम्हाला एकच उदाहरण शब्द सांगतो, तो मनुष्य झोपल्याला चांगला आहे का उठल्याला चांगला आहे, तुम्ही मला त्याचं उत्तर द्या. कुंभकर्ण झोपल्याला चांगला आहे का उठल्याला चांगला आहे सांगा. कुंभकर्ण झोपल्यालाच चांगला आहे. जेव्हा तो उठेल तेव्हा आपलं काही खरं नाही, म्हणून काही झोपलेलेच बरे आहेत, असे चांगले आहेत. देवाचा असा संकेत असेल, लहानपणामध्ये तुला काही कळत नाही म्हणून तू झोपेतच राहा, झोपूनच राहा, हा एक भाव असेल. आणि दुसरा एक तर उघड भाव सर्वांनाच माहिती आहे. ते काय भाव म्हणायचं का त्याला, ते प्रत्यक्ष दिसतंय. ते त्या लहान लेकराला आंघोळ ज्यावेळेस घातल्या जाते त्यावेळेस ती माथारी त्याला स्नान घालते. माथारी गुरुवारी बाबा खूप वर्णन करायचे याचं. आणि त्याला स्नानाकरता जे पाणी तापवलं जातं, ते पाणी तापलं का नाही तापलं, ती माथारी जेव्हा त्याच्यामध्ये हात बुडवून बघते, संबंध आयुष्यभर प्रपंच करू काम करू निबर गट झालेला हात
दगडासारखा झालेला हात त्या पाण्यामध्ये घातला तर किती उकळ्या जरी यायला लागल्या पाण्याला तरी म्हातारी म्हणते अजून थोडं तापायला पाहिजे जरा अजून एवढं तापलेलं पाणी त्या पोराला का घालतात काय माहिती, त्यांनी काय पाप केलं होतं काय माहिती, एवढं कडक त्यालाच पाणी का घालतात काही कळत नाही. पण एवढं कडक पाणी त्याला घालून त्याचे हातपाय ताणून वगैरे तो सर्व व्यायाम झालेला, म्हणून त्यालाही असं वाटत असेल की बाबा आता झोपलेलंच बरं, उठलं की स्नान घालते का काय माहिती, म्हणून ते लेकरू झोपत असावं असं मला वाटतंय. लहानपणामध्ये एकंदरीत झोप जास्त असते आणि म्हातारपणामध्ये झोप कमी असते. आता कमी का असते त्याचे 2 कारणं सांगतो मी तुम्हाला. कल्पना करा आपल्याला 10 रुपये 10 दिवसामध्ये खर्च नाही करता दिलेले आहेत. ए बाळा, तुझ्या आईवडिलांनी तुला किती रुपये खर्चायला दिले? 10 रुपये. दररोज 1 रुपया खर्चायचा. असे किती दिवस घालायचे हे 10 रुपये? 10 दिवस घालायचे. 10 दिवस खर्च नाही करता 10 रुपये दिले, पण तू एकाच दिवसामध्ये खर्चून टाकले. तशी आम्हाला जी देवाने मर्यादित झोप दिली होती ती आम्ही लहानपणामध्ये जास्त घेतली, म्हणून म्हातारपणामध्ये झोप कमी झाली आमची. सोपं आहे काही, उदाहरण काही अवघड आहे काय याच्यामध्ये? आता एक कारण ते असेल आणि दुसरं कारण मला सुचलेलं सांगतो. देवाचा असा संकेत असावा किंवा संबंध आता आयुष्यभर तो म्हातारा होईपर्यंत प्रपंच केलेला आहे. कशामध्ये सुख आहे कशामध्ये दुःख आहे तुला सगळं माहिती झालेलं आहे. सारासार काय आहे तुला त्याच्यातून विवेक प्राप्त झालेला आहे. सगळ्या जनतेचे, सगळे आप्तेष्टांचे, सगळे सोयरे संबंधाचे, घरातले बाहेरचे सगळे अनुभव तू घेऊन बसलास. आणि हे घेऊन बसत असताना आतापर्यंत तू मात्र नामचिंतन केलं नाही, किंबहुना नामचिंतन करण्याकरता तुला वेळही तेवढा मिळाला नाही. ठीक आहे, माझी तुझ्यावरती थोडी कृपा करतो. काय करतो? दिवसभर तू काम कर, पण संध्याकाळी मात्र तू नामचिंतन कर. मी तुला झोप येऊ देणार नाही, तुला नामचिंतनासाठी जागं ठेवतो. याच्याकरता देवाचा संकेत असावा. पण हे म्हातार देवाने नामचिंतना करता दिलेला संध्याकाळचा वेळ नामचिंतन न करता घरातल्याला सगळ्याला जागं ठेवते. ह्याच्यामुळे कमी झोप असेल त्याला म्हातारपणामध्ये. एकंदरीत बऱ्याच जणाला निद्रा दोष झालेला असतो. मला हे सांगायचं आहे, निद्रा दोष. निद्रा दोष झाल्याच्या नंतर त्याच्याकरता काही उपाय येतं. पहिला उपाय मी सांगतो. माझ्याकडे एक श्लोक आहे, खरं सांगतो मी, म्हणजे विनोद सांगत नाही. कोणाला जर झोप येत नसेल तर माझ्याकडे एक श्लोक आहे, मी त्याला श्लोक सांगतो. त्या श्लोकाचं पठण करायचं झोपायच्या वेळेला, तुम्हाला झोप येईल. हा एक उपाय माझ्याकडं. आणि दुसरा उपाय मला वाटतंय तुमच्याच्याने तो करणं होतो का नाही काय होतं काय माहिती. पण तुम्हाला जर झोप येत नसेल तर त्याच्यात सगळ्यात सोपा उपाय म्हणजे माझ्या कीर्तनाला येऊन बसायचं. सगळ्यात सोपं. झोप लागल्याशिवाय राहत नाही. आणि कोणी झोपला तर मला त्याचा खेदही वाटत नाही, काय नाही, कमीपणाही वाटत नाही, उलट मला गर्व वाटतो त्याचा. माझ्या कीर्तनाला येऊन झोपला तो, याचा मला आनंद वाटतो. म्हणून झोपल्याच्या माणसाला मी कधी उठतही नाही, झोपू देतो तसाच. मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो, माणसाला झोप समाधान प्राप्त झालं याच्यानंतर झोप लागते का दुःखामध्ये झोप लागते? खरं सांगा. आणि ते समाधान जर माझ्या कीर्तनामध्ये जर प्राप्त होत असेल तर मग मी त्याला खेद का मानायचा त्याचा? विठ्ठला दुसरा उपाय सांगितला तुम्हाला कीर्तनाला या. आणि तिसरा उपाय आचार्यांनी जो भाष्यामध्ये सांगितला आयुर्वेदाचा दृष्टांत देऊन तो उपाय सांगतो. आचार्य म्हणतात काहीला झोप येत नाही, निद्रा दोष झालेला असतो, अशा व्यक्तीने काय करायचं? झोपायच्या वेळेला देशी गायचं, गावरान गायचं 1 ग्लासभर कोमट दूध झोपायच्या अगोदर घ्यायचं आणि झोपायचं, त्याला झोप लागेल. तेवढ्यावरती जर झोप नाही लागली तर आचार्यांनी त्याच्या पुढची पायरी सांगितली. आचार्य म्हणतात की त्याच कोमटभर गायीच्या दुधामध्ये, ग्लासभर दुधामध्ये 1 चमचा गाईचं तूप टाकायचं, गावरान तूप, आणि ते तूप टाकून ते ग्लासभर दूध घ्यायचं, झोपायचं, तुम्हाला झोप लागेल. काहीला त्याच्यावरती जर झोप लागली नाही तर आचार्यांनी पुढची पायरी सांगितली. त्याच्याकरता आचार्य म्हणतात की तुम्ही काय करा, त्याच कोमटभर गाईच्या ग्लासभर दुधामध्ये 1 चमचा तूप टाकून त्याच्यात थोडं जायफळ टाका, तुम्हाला चांगली झोप येईल. आणि एवढ्यावरती जर झोप नाही आली तर आचार्य म्हणतात तुम्ही दुधाच्या नादीच लागू लागा. खाताने लागलं नादी तरी चालेल ते, पण कमीत कमी झोपताना नादी नका लागू. आता दुधाचा नाद सोडून द्या, दुधाला बाजूला टाका. मग काय करायचं झोप येण्याकरता? आचार्य म्हणतात एक काम करा, वळकटी गुंडाळा आपली पहिली, आणि ती वळकटी हातामध्ये घेऊन ज्याला सुखासमाधानाने झोप येते, सुखासमाधानाने म्हणजे पडल्या पडल्या ज्याला झोप येते म्हणण्यापेक्षा अगोदर झोपतो नंतर पडतो. काही काही असे भाग्यवान लोक आहेत, अगोदर झोपतात आणि नंतर पडतात. मला वाटतं हे भाग्य फक्त
वारकरी आणि शेतकरी या दोघांच्याच पदरामध्ये पडलेले, इतरांच्या नाही. तुम्ही म्हणाल मग महाराज लोकांचं तुमचं काय, कशाला सांगायचं, कशाला विचारतात ते तरी तुम्ही. फक्त वारकरी आणि शेतकरी पडल्या ज्याला डोळा लागतो. आणि याचा अनुभव जर घ्यायचा असेल तर आपल्याला पालखी सोहळ्यामध्ये अनुभव येतो. दुपारचं ते पोटभर झालेलं जेवण असावं, लगेच दुपारून पुन्हा हरिपाठाला सुरू. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या, दुसऱ्याच्या याच्यावर ठेवून या. चलता चलता पडल्याच्या अगोदर झोपतो, नंतर पडतो, हे तरी झोपायच्या वेळेला असेल. पण वारीच्या वाट्याने चलता चलता सुद्धा डोळा लागतो. कल्हात आहे डोळा लागे, तोही स्वतंत्र प्रश्न आहे पुन्हा. पण ज्याला चांगली झोप येते अशा चांगल्या झोपलेल्या माणसाच्या शेजारी आपली वळकटी टाका आणि मग त्याच्या एका एका झोपेच्या लक्षणाचा विचार करा. आपल्याला झोप लागेल आचार्य म्हणतात. पहिली गोष्ट त्याच्याजवळ वळकटी टाकल्याच्या नंतर तो कसा पडलेला आहे याचा विचार करा, या लक्षणाचा विचार करा. झोपलेला मनुष्य हलत नाही, शांत पडलेला असतो. एखादी वेळेस कुस बदलायची असेल, अंग बदलायचं जर असेल तर तेवढ्यापुरता तो हलेल, पण शक्यतो झोपलेला मनुष्य हलत नाही. तसं आपणही निचेष्ट पडण्याचा प्रयत्न करा, या लक्षणाचा विचार करा. ते झाल्याच्या नंतर झोपलेला मनुष्य त्याला काहीही ऐकायला येत नाही, तसं आपल्याला मला काही ऐकायला येत नाही अशी कल्पना करा. झोपलेला मनुष्य बोलत नाही, झोपलेला मनुष्य बोलत नाही. आणि जे झोपेमध्ये बोलल्या जातं त्याला बोलणं म्हणत नाही, त्याला बरळणं म्हणतात. त्याला बरळणं म्हणतात. रात्रीचाच अनुभव सांगतो माझा, म्हणजे कोणाच्या घरातला नाही अनुभव, आमच्याच घरातला. मी विद्यार्थ्यामध्ये झोपतो. मी थोडा उशिरा झोपलो. एक विद्यार्थी काय म्हटलं मला काही कळालं नाही ते, पण त्या ओरडण्याने, त्या बरळण्याने मला पुन्हा अर्धा तास झोप नाही आली. तुम्ही म्हणाल उपाय तर तुझ्याकडेच, पुन्हा तुला कसं काही नाही आली, व्याघात होईल ना. पण त्याच्या बरळण्यामुळे मला झोप नाही आली. असे झोपेमध्ये जे बोलल्या जातं त्याला बोलणं म्हणत नाही, त्याला बरळणं म्हणतात. झोपलेला मनुष्य बोलत नाही, तसं आपणही मुक्यासारखं पडायचं, गपचूप पडायचं, या लक्षणाचा विचार करायचा. झोपलेल्या माणसाच्या श्वासाची गती मंद राहते, संथ गतीने तो श्वास चालतो. एरवी जागृतीमध्ये तुमचा आमचा जो श्वास आहे तो कधी कमी होईल तर कधी जास्त होईल. पण झोपेतला जो मनुष्य असतो, झोपी गेलेला, त्याचा संथ गतीने तो एका लेवलने तो श्वास चालतो. तशा पद्धतीने त्याच्या श्वासाचं चिंतन करून, लक्षणाचं चिंतन करून श्वासाच्या, आपणही तसा शांत रीतीने श्वास घेण्याचा प्रयत्न करा. झोपलेला मनुष्य त्याचे डोळे उघडे असतात का बंद असतात? झोपलेल्या माणसाचे डोळे बंद असतात. काहीचे झोपेत सुद्धा उघडे असतात. तो प्रश्न स्वतंत्र येतो. पण असे माणसं कमी उपयोगाचे असतात असं काही नाही, खूप उपयोगाचे असतात असे माणसं. आमच्याकडे चोरी करण्याकरता आले आणि योगाने ज्याचे झोपेमध्ये डोळे उघडे राहत होते ते दारामध्ये झोपलेला होता. आल्या पावलाने सगळे चोर बाहेर गेले. म्हणून माझी विनंती, घरातले पुरुष सदस्य जर कोणाला जर असा दोष असेल झोपेमध्ये डोळे उघडे ठेवण्याचे, तर त्यांना चार भिंतीच्या आतमध्ये झोपण्यापेक्षा दारामध्ये जर झोपवलं तर चोराचा प्रश्नच राहणार नाही. झोपेमध्ये डोळे शक्यतो बंद असतात. आपणही डोळे बंद करण्याचा प्रयत्न करा आणि तशा लक्षणाचा विचार करता करता, त्याच्या एका झोपेच्या लक्षणाचा विचार करता करता आपल्याला कधी झोप लागेल आपल्यालाही कळणार नाही. आम्हाला का झोप लागली ही, कारण आम्ही त्याच्या झोपेच्या एका लक्षणाचा विचार जसा केला म्हणून आम्हाला झोप लागली. आचार्य भगवान तशाच पद्धतीने म्हणतात, संतांच्या एका लक्षणाचा विचार करा, संत पदापर्यंत तुम्ही पोहोचल्याशिवाय राहणार नाहीत. आम्ही संतांच्या लक्षणाचा विचार करू, संतांच्या लक्षणाचा एका लक्षणाचा आम्ही अभ्यास करू आणि संत पदापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, संतांचे लक्षणं तरी नेमके काय आहेत आम्हाला सांगा ना. तर या अभंगामध्ये तसे जगद्गुरु तुकोबरायांनी अनेक लक्षणं सांगितले. त्यातले 2-3 लक्षणाचा विचार जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
अनेक लक्षणं जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलेले आहेत. त्यातील 2-3 लक्षणाचा विचार या पहिल्या चरणामध्ये तुकोबराय करतात. तुकोबराय म्हणतात ऐका संतांची लक्षणं. संत या लक्षणाने युक्त आहेत. कोणत्या? पवित्र, सोवळी, एक तीच भूमंडळी. या भूमंडळामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात एक संत महात्मेच फक्त पवित्र आहेत, सोवळे आहेत. आणि हा जो एक शब्द आहे, तर एक शब्द हा पूर्वार्धामध्ये जर घेतला तर हे संतांचं लक्षण ठरतं आणि उत्तरार्धामध्ये जर घेतला तर हे संतांचं विशेषण ठरतं. विठ्ठल संत महात्मे पवित्र आहेत, सोवळे आहेत आणि एक आहेत. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात पवित्र, सोवळी, एकतीच भूमंडळी. या भूमंडळामध्ये फक्त संत महात्मेच पवित्र आणि सोवळे आहेत. कोणी म्हणेल पवित्र म्हणजे सोवळ आणि सोवळ म्हणजेच पवित्र, पण असं नाही. पवित्र म्हणजे वेगळा आहे आणि सोवळ म्हणजे वेगळं आहे. याचे स्वतंत्र परिभाषेत वेगवेगळ्या येतात. मला वाटतं या अभंगावरती आम्ही आमचे आदरणीय वैकुंठवासी श्रीगुरु विठ्ठल बाबा घोले गुरुवरे बाबांचे अभंगावरती खूप कीर्तन ऐकले. अनेक भाऊ महाराजांच्या जीवनामध्ये, भाऊसाहेब महाराजांच्या जीवनामध्ये गुरुवरे बाबांची सेवा घडलेली असल्यामुळे तो एक संबंध आणि नारायण स्वामी महाराजांच्याही संबंधाने काहीतरी अशा पद्धतीने वर्णन व्हावं म्हणून खऱ्या अर्थाने अभंगाची नियुक्ती केलेली आहे. गुरुवरे वैकुंठवासी विठ्ठल बाबा घोले गुरुवरे बाबा म्हणायचे बुवा पवित्र त्याला म्हणत जा जे दुसऱ्याचे दोष नष्ट करतात, त्यांना पवित्र म्हणायचं. ज्यांच्यामध्ये दुसऱ्याचे दोष नष्ट करण्याचं काय आहे, सामर्थ्य आहे, त्यांना पवित्र म्हणतात. आणि जे स्वतः दोषमुक्त आहेत, दोषरहित आहेत, ते सोवळे आहेत. पवित्र, सोवळी. सोवळा म्हणजे जो स्वतः दोषरहित आहे त्याला सोवळं म्हणतात. सोहळ वेगळं आणि सोवळ वेगळं. सोहळ म्हणजे जे पूजेच्या वेळेला जे घातल्या जातं वस्त्र या संबंधाने ते सोहळ आहे. काही आता ही सगळी जाणकार मंडळी म्हणण्यापेक्षा सगळी कीर्तनकार मंडळीच माईकवरती सगळी उभा असल्यामुळे आणि टाळ घेऊन उभा असल्यामुळे यांना काही सांगायची गरज नाही. पण बहुतेक खेड्यापाड्यामध्ये कीर्तनामध्ये त्या गायकाला कितीही सांगा सोवळ, ते ठासून पुन्हा सोहळच म्हणता येते. त्याच्यामध्ये बरेच हाही दोष असतो की बरेचसे अभंग जे येतात ते कानपाठ असतात, ऐकवत असतात. मग तसे बसलेले ते उच्चार वगैरे हे निघणं काय एका दिवसाचं काम नसतं, ते चूक झालेली. त्या दृष्टीने मग ते जमत नाही. पण या ठिकाणी मात्र तशी काही अडचण नाही. सगळीच महात्म्य आळंदीलाच या ठिकाणी वास्तव्य आणि त्या ठिकाणी साधना करत होते म्हणण्यापेक्षा आजही साधना करणारी ही मंडळी येतं. विठ्ठल सोवळ म्हणजे जो स्वतः दोषमुक्त आहे, दोषरहित आहे, त्यांना सोवळ म्हणतात. पवित्र म्हणजे जे दुसऱ्याचे दोष नष्ट करतात ते पवित्र. पुनीत केले विष्णू वर्णन करत असताना म्हणतात पुनीत केले विष्णू दासी. विष्णू दासी पुनीत केले. कोण पुनीत केले? संगे आपुलिया दोषी. दोषी आपुलिया संगे विष्णू दासे पुनीत केले. विष्णुदास म्हणजे संत महात्म्य. आपण पवित्राची व्याख्या केली जे दुसऱ्याचे दोष नष्ट करतात, किंबहुना दुसऱ्याचे दोष नष्ट करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे ते पवित्र येतं. आणि असे संत आहेत जगामध्ये की जे दुसऱ्याचे दोष नष्ट करतात. तुकोबराय म्हणतात पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी. त्यांच्या अंगस्पर्शाने संगतीमध्ये जे जे दोषी आले ते दोषी दोषमुक्त त्यांनी केले. मला वाटतं एवढ्यावरही त्यांचं महात्म्य थांबत नाही. त्यांच्या संगतीमध्ये आले, अंगस्पर्शाने दोषी पवित्र झाले, पुनीत झाले म्हणण्यापेक्षा केवळ त्यांचं नामचिंतन जरी केलं तरी दोषी दोषमुक्त झाल्याशिवाय राहत नाही. तयाच्या चिंतने
होतील दोषी. केवळ त्यांचं नामचिंतन जरी केलं आपण तरी आपले दोष काय होतात. नाम घेता वदने दोष जाते. मूर्ती नामदेवराय वर्णन करत असताना म्हणतात, नाम घेता वदने दोष जाते. संतांचा अंगस्पर्श झाल्याच्या नंतर दोष जातील नवलच नाही. केवळ आम्ही संतांचं नाव जरी घेतलं तरी आमचे दोष काय होतात, नष्ट होतात. पापे जाते संतांची या जपे. आम्ही संतांचा जप जरी केला, नामचिंतन जरी केलं, ज्ञानदेव 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 तुकोबराय तुकोबराय असं जरी म्हणत राहिलो तर आम्ही तरी देखील आम्ही पापरहित हो, दोषमुक्त अशा प्रकारचे हो. हे त्यांचं सामर्थ्य आहे. म्हणून जे दुसऱ्याचे दोष नष्ट करतात ते पवित्र आहेत. आणि असे जगामध्ये फक्त संत महात्मे आहेत. एक तीच भूमंडळी पवित्र. या भूमंडळामध्ये फक्त संत महात्मेच पवित्र आहेत. आणि दुसरी गोष्ट, संत महात्मे सोवळे आहेत. सोवळा शब्दाचा अर्थ आपण केला स्वतः दोषमुक्त असणं. नाही ज्या विटाळ अखंड सोवळा उपाधी वेगळा जाणीवेच्या. विटाळ शब्दाचा अर्थ होतो दोष. ज्यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दोष नाही, दोषमुक्त झालेले आहेत, दोषरहित जे झालेले आहेत ते खऱ्या अर्थाने सोवळे आहेत. आणि असे सोवळे संत महात्मे आहेत. महाराजांनी वर्णन करत असताना असे केलं, म्हटले त्यांच्या ठिकाणी दोष नाहीत. केवळ साधारण रूपाने नाही. एखादा मनुष्य म्हणू लागला खरंच संतांच्या ठिकाणी दोष नाहीत का, आपण जरा शोध घेऊन पाहू. शोध घेऊन म्हणून काही काही असे बारकाईने बघू लागले, शोधू लागले त्यांचे अवगुण. पण महाराज म्हणतात त्यांचे कितीही अवगुण पाहिले तरी शोधूनही एखादा दोष पाहण्याचा. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी. पुढे किती गोड शब्द येतं, पाहता अवगुण मिळेची ना. आपण कितीही जरी पाहण्याचा प्रयत्न करू लागलो दोष, काही काही माणसाला तर काही माणसाने तर जगातले असे ठेकेच घेतलेले आहेत की यांचे दोषच काढायचे उकरून बाहेर, अशा प्रकारचे काही लोक. पण अशाही लोकांनी संतांच्या ठिकाणी दोष पाहण्याचा प्रयत्न केला, शोधण्याचा प्रयत्न केला. पाहता अवगुण मिळेची ना. पाहूनही ज्यांच्या ठिकाणी अवगुण सापडत नाही असे शुद्ध संत महात्मे झालेले असतात, ज्यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दोष नाही. म्हणून अशा प्रकारचे जे संत आहेत ते सोवळे आहेत, अर्थात दोषरहित आहेत. प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराजांच्या चरित्रामध्ये गोड प्रसंग आहे. असं म्हणतात, महाराज नाशिकला रामकुंडावरती स्नान करण्याकरता उतरले. तिथे स्नान करत असताना गोदावरीच्या पात्रामध्ये, त्या गोदावरीच्या काठावरती, त्या घाटावरती तिथं ब्राह्मण मंडळी बसलेले होते संकल्प सोडण्याकरता. ब्राह्मण मंडळीने सांगितलं, बुवा हातामध्ये पाणी घ्या. सद्गुरू जोग महाराजांना सांगितलं.
बुवा हातामध्ये पाणी घ्या, आम्ही संकल्प म्हणतो पापोहम पापकर्माहम पापात्मा पापसंभवः त्राहि माम कृपया गंगे सर्व पाप हरा भव, माझं सर्व पाप नष्ट कर हे गंगे, मी पापात्मा आहे, मी पाप केलेला आहे, अशा प्रकारचा आम्ही संकल्प करतो, तुम्ही हातामध्ये पाणी घेऊन संकल्प सोडा असं म्हटल्याच्या नंतर सद्गुरू जोग महाराज म्हटले पठ्याने कधी जीवनामध्ये पापच केलं नाही तर संकल्प कशाचं सोडायचा आहे. विठ्ठल जीवनामध्ये पाप केलं नाही हे म्हणण्याकरता एवढं सोपं आहे. एखादा जर म्हणू लागला तरी त्याचा तो शहाणपणा नाही ठरणार, त्याचा मूर्खपणा ठरेल. पण सद्गुरू जोग महाराजांचं अंतकरण आमचे आदरणीय परमपूज्य परमश्रद्धेय श्री मारुती बाबा सांगत असतात, एक पूर्वजन्मीतले ज्ञानोबरायांच्या पालखीचे ते भुई होते सद्गुरू जोग महाराज म्हणजे विठ्ठला रे बाबा पाठमध्ये सांगत असतात, ज्याचं विशुद्ध अंतकरण असतं त्याला या लोकामध्ये या देहामध्ये सुद्धा मी पूर्वीच्या जन्मामध्ये कोण होतो अशा प्रकारचं ज्याला कळतं त्याला विशुद्ध अंतकरणाचा महात्मा म्हणायचा. आणि असे विशुद्ध अंतकरणाचे महात्मे सद्गुरू श्री जोग महाराज होते की ज्यांच्या जीवनामध्ये कधी विटाळाचा स्पर्श झाला नाही, म्हणून नाही त्या विटाळ अखंड सोहळा. आणि अशा प्रकारचे सोहळे झालेले दोषरहित झालेले हे संत महात्मे असतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात पवित्र सोवळी. आणि एक शब्द जर अलीकडे जर घेतला पूर्वार्धामध्ये तर हे एक लक्षण संतांचं, एक शब्द हा संतांचं लक्षण ठरतो. कशा पद्धतीने ठरतं तिन्ही शब्दाचा एकदा सारांश रूपाने अर्थ सांगतो पुढे चलतो. संत महात्मे पवित्र आहेत म्हणजे अविद्यादी निवर्तकत्व अवच्छेदकाने संत महात्मे हे पवित्र आहेत. विकार रहितत्व अवच्छेदकाने संत हे सोवळे आहेत आणि जगदोद्धारक अवच्छेदकाने संत हे एक आहेत. विठ्ठला
सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे